प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत। कालपासून मुंबई विभागाच्या म्हणजे 20 मेला ज्या निवडणुका लोकसभेच्या होणार आहेत त्या संदर्भातली अधिसूचना जारी झाली आणि मुंबई, नाशिक, धुळे या भागामध्ये जी 20 मे रोजी प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्या संदर्भातली ही अधिसूचना जारी झाल्यानंतर मुंबईतल्या 6 मतदारसंघांमध्ये आता लगबग सुरू झालेली आहे। हे मुंबईतले 6 मतदारसंघ नेमके कुठले आहेत तर याच्यामध्ये मुंबई नॉर्थ सेंट्रल आहे, मुंबई नॉर्थ आहे, मुंबई साऊथ आहे, मुंबई नॉर्थ वेस्ट, मुंबई साऊथ सेंट्रल आणि मुंबई नॉर्थ ईस्ट। या मतदारसंघाचा आपण दररोज आढावा घेणार आहोत, परंतु आज सर्वात पहिला आपण जो आढावा घेणार आहोत तो खास करून मुंबई नॉर्थ सेंट्रल म्हणजे मुंबई उत्तर मध्य हा जो मतदारसंघ आहे तो पूर्वी मुंबई सेंट्रल म्हणून देखील तो परिचित होता। या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं आहे, 1952च्या म्हणजे पहिल्या निवडणुकीपासून तर आजतागायत या मतदारसंघाचा इतिहास असा आहे की या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून निवडून येणारी व्यक्ती 2च कम्युनिटीमधून राहिलेली आहे, एकतर शेड्यूल कास्ट किंवा ब्राह्मण। 1952ला जेव्हा पहिली निवडणूक या मतदारसंघामध्ये झाली तेव्हापासून नेमकं काय झालं म्हणजे 2019 पर्यंतच्या निवडणुकांपर्यंत कोणी प्रतिनिधित्व केलं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत। परंतु हा मतदारसंघ आज आपण चर्चेला यासाठी घेतलाय की वर्षा गायकवाड ज्या 4 वेळा आमदार राहिल्या आहेत, अनेक वेळा मंत्री राज्याच्या राहिलेल्या आहेत, त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे देखील या मतदारसंघातून खासदार राहिले होते। अशा वर्षा गायकवाडांना या ठिकाणी काँग्रेस उभं करणार आहे। त्यांना तिकीट जाहीर झालेलं आहे, विरोधात कोण असेल अजून ते समोर आलेलं नाही। परंतु या मतदारसंघाचा इतिहास हा प्रामुख्याने मी जो तुम्हाला सांगितला की शेड्यूल कास्ट अथवा ब्राह्मण या 2च कम्युनिटीमधून या ठिकाणी प्रतिनिधित्व राहिलेलं आहे किंवा या ठिकाणच्या खासदार राहिलेला आहे। 1952 मध्ये ज्यावेळेस पहिली लोकसभा निवडणूक झाली त्यावेळी नारायण सदोबा काजरोडकर यांना काँग्रेसने तिकीट दिलं होतं आणि ते निवडूनही आणलं होतं नारायण काजरोडकरांना। ते तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे असिस्टंट म्हणजे सहाय्यक देखील राहिले होते, परंतु त्यावेळी या मतदारसंघातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधातच त्यांना काजरोडकरांना तिकीट देण्यात आलं होतं आणि हे काजरोडकर 1952 आणि 1962ला याच मतदारसंघामधून खासदार झाले होते। 1957ला म्हणजे जी दुसरी निवडणूक होती त्या दुसऱ्या निवडणुकीमध्ये श्रीपाद अमृत डांगे म्हणजे कॉम्रेड S.A. डांगे हे 1957ला कम्युनिस्ट पार्टीकडून या ठिकाणी खासदार झाले, परंतु त्याच काळामध्ये त्यांचं निधन झालं आणि नंतर निवडणूक झाली आणि त्या ठिकाणी शेड्यूल कास्ट फेडरेशनचे गोपाल माने हे याच मतदारसंघातून निवडून आले होते। त्यानंतर 1962चं निवडणूक जी झाली तेव्हा काजरोडकर हे पुन्हा त्यामध्ये निवडून आले। आता यानंतर जर आपण पाहिलं तर या मतदारसंघामध्ये मग जी 62 मध्ये काजरोडकर पुन्हा येतात, मग त्यानंतर 67 आणि 71 या 2 निवडणुका होतात लोकसभेच्या। या दोन्ही निवडणुकांमध्ये 1967 आणि 1971ला या दोन्ही निवडणुकांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वात ज्यांनी कार्य केलं होतं ते R.D. भंडारे म्हणजे बाबासाहेबांचे सहकारी ते राहिलेले होते। त्या R.D. भंडारेंना काँग्रेसने तिकीट दिलं आणि या मतदारसंघातून त्यांना निवडणूक लढवायला बाध्य केलं आणि ते दोन्ही वेळा म्हणजे 1967ला देखील आणि 1971ला देखील ते निवडून आले। निवडून आल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीपासून ते बाहेर पडले, नंतर त्यांच्या संदर्भातले मग विवादही उभे राहिले, तो भाग अलहिदा। परंतु 1973ला मात्र 71ला पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आल्यानंतर 73 मध्ये त्यांना बिहार राज्याचं राज्यपाल करण्यात आलं आणि मग त्यांना 73 मध्ये बिहार राज्याचं राज्यपाल केल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा 73 मध्ये पोटनिवडणूक लागली। आता ही पोटनिवडणूक जी आहे 1973 मध्ये जी लागली होती याच मतदारसंघामध्ये, या पोटनिवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पक्षाच्या रोजा देशपांडे यांना उभं करण्यात आलं होतं
आणि त्यांच्या विरोधात अधिक म्हणून उमेदवार होते. तर रोजा देशपांडे या 73मध्ये या मतदारसंघातून निवडून आल्या. पण या 1973च्या निवडणुकीचा इतिहास असा आहे की 1973मध्ये दलित पॅन्थर ही जी लढाऊ संघटना होती आंबेडकरी विचारांची, नव उच्च शिक्षित लढाऊ तरुण एकत्र आलेले आणि त्यांनी ही संघटना बांधलेली होती त्या काळामध्ये. आणि त्या संघटनेने रोजा देशपांडे यांना पाठिंबा दर्शवला होता. आणि त्यानंतर त्या ठिकाणी झालेलं राजकारण म्हणजे वरळी दंगलीला जी सुरुवात झाली होती ती या पोटनिवडणुकीच्या राजकारणाचा संदर्भ त्याला होता. ही दंगल जी होती शिवसेना विरुद्ध दलित पॅन्थर ही अतिशय दुर्दैवी अशी त्या काळातली एक दंगल होती. ही 73ची निवडणूक झाल्यानंतर मग या ठिकाणी पुन्हा निवडणूक होते. आणि 73च्या निवडणुकीनंतर वैशिष्ट्य असं की 1973 ते 1998 सलग 25 वर्ष, 1973 ते 1998 सलग 25 वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व किंवा या मतदारसंघात ब्राह्मण समाजातूनच उमेदवार निवडून आले. आता त्यामध्ये आपल्याला जी नावं दिसतात म्हणजे ती नावं प्रामुख्यानं जी आपल्याला दिसतात, 77ला कम्युनिस्ट पार्टीच्याच कॉम्रेड अहिल्या रांगणेकर या ठिकाणी निवडून आल्या. 80ला जनता पार्टीच्या प्रमिला दंडवते निवडून आल्या. आणि त्या 84 आणि 91, 1984 आणि 91 अशा दोन्ही वेळेला काँग्रेसकडून शरद दिघे हे निवडून आले. हे 2 वेळा त्या ठिकाणी खासदार झाले. 89ला शिवसेनेचे विद्याधर गोखले हे खासदार झाले त्याच मतदारसंघातून. 1996ला शिवसेनेकडूनच नारायण आठवले हे खासदार झाले. आणि 1996 नंतर जी 98मध्ये जी निवडणूक झाली म्हणजे 1973 ते 98 25 वर्षाच्या कालावधीनंतर जो बदल झाला तो बदल काय होता की 1998ला या मतदारसंघातून रामदास आठवले यांना तिकीट देण्यात आलं. आता हे तिकीट म्हणजे या ठिकाणी आपल्याला आठवण करून दिली पाहिजे की याच वर्षी म्हणजे 1998ला यावेळी काँग्रेसबरोबर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची युती झालेली होती. आणि याच निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे 4 खासदार निवडून गेले होते, ज्याच्यामध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब प्रकाश आंबेडकर, दिवंगत रासू गवई, रामदास आठवले आणि प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे 4 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे खासदार महाराष्ट्रातून निवडून गेले होते. त्यातले रामदास आठवले हे या मुंबई नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून खासदार झाले होते. त्यानंतर मात्र मध्यावधी निवडणुका लागल्या. तुम्हाला माहिती आहे की त्यावेळेस तिसऱ्या आघाडीचं सरकार बनलं होतं आणि ते फार काळ चाललं नाही. आणि मग मध्यावधी निवडणुका लागल्या. आणि या मध्यावधी निवडणुका ज्या आहेत त्या 1999ला लागल्या होत्या मध्यावधी निवडणुका. आणि या मध्यावधी निवडणुकीमध्ये म्हणजे रामदास आठवले 98च्या निवडणुकीत निवडले आणि 99च्या निवडणुकीत मग तिथे शिवसेनेचे मनोहर जोशी हे निवडून आले. त्यानंतर 2004ला साधारणपणे लोकसभा या ठिकाणी जी झाली 2004मध्ये आज ज्या उमेदवार आहेत या मतदारसंघामध्ये त्यांचे वडील एकनाथ गायकवाड हे त्या ठिकाणी खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2009 याच मतदारसंघामधून प्रिया दत्त या काँग्रेसकडून खासदार झाल्या. आणि 2014 आणि 2019 या 2 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाकडे हा मतदारसंघ गेलेला आहे. आणि या दोन्ही वेळा त्यांच्याकडून पूनम महाजन या खासदार झालेल्या आहेत. आता 2024च्या निवडणुकीमध्ये वर्षा गायकवाड यांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर झालेली आहे, पण विरोधातला उमेदवार अजून ठरलेला नाही. परंतु मुंबई नॉर्थ सेंट्रल या लोकसभा मतदारसंघाचा जो पूर्वी मुंबई सेंट्रल म्हणून देखील ओळखला जात होता, तर या मतदारसंघाचं आजपर्यंतचे जे वैशिष्ट्य आहे हे वैशिष्ट्य केवळ शेड्यूल कास्ट आणि ब्राह्मण या 2च समाज समूहातून प्रतिनिधित्व गेलेलं आहे. आणि यामध्ये खास करून काँग्रेसने जे उमेदवार दिले आहेत म्हणजे शरद दिघेंचा जर अपवाद वगळला तर त्यांनी या मतदारसंघातून शरद दिघे आणि प्रिया दत्त यांचा जर अपवाद वगळला तर काँग्रेसने शेड्यूल कास्ट उमेदवार हे प्रामुख्यानं दिलेले आहेत. परंतु
सुरुवातीच्या काळात जे काँग्रेसने उमेदवार दिले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात कसे त्यांना आणता येईल या पद्धतीनं त्यांनी ते उमेदवार दिले होते. 98मध्ये जी रिपब्लिकन पक्षाबरोबर युती झाली ते मी सांगितलंच की दलित पॅन्थरचं रूपांतर रिपब्लिकन पक्षामध्ये झालेलं होतं आणि 25 वर्षाचा काळामधला जो होता त्यामध्ये काँग्रेसला त्या ठिकाणी 2 वेळा संधी मिळाली, पण त्या दोन्ही वेळेला शरद दिघे हे त्यांचे खासदार राहिले. आज वर्षा गायकवाड त्याच मतदारसंघातून उभ्या राहिलेल्या आहेत आणि मग हा मतदारसंघ जो या दोनच कम्युनिटीमधून प्रतिनिधित्व देतो तर त्यांच्या विरोधातला उमेदवार देखील हा शेड्यूल कास्टमधून दिला जातो की ब्राह्मण समाजातून दिला जातो हे आता आपल्याला बघावं लागेल. परंतु या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून मुंबईतल्या 6 मतदारसंघांचा हा जो इतिहास आहे हा संक्षिप्तपणे तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. आज मुंबई नॉर्थ सेंट्रलचा हा जो इतिहास आम्ही संक्षिप्तपणे ठेवलेला आहे हा निश्चितपणे तुम्हाला आवडेल अशी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला हा व्हिडिओ शेअर करा आणि आमचं चॅनल हे सबस्क्राईब करा. धन्यवाद.